हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा व्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, कारण मी तुमच्या मेहंदी रिलेटेड क्वेश्चनचे आन्सर घेऊन आली आहे. आणि तुम्ही इंस्टाग्रामवरती खूप छान क्वेश्चन विचारले, तर त्यासाठी थँक्यू. आणि त्याच क्वेश्चनचे मी तुम्हाला या व्लॉगमध्ये आन्सर करणार आहे. एकदम शॉर्ट आणि जेन्युइन आन्सर करणार आहे. तर आपला व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. क्वेश्चन अँड आन्सर ब्लॉगचे 2 पार्ट बनणार आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. कारण खूपच प्रश्न विचारले, तर मी असं ठरवलं की 20 क्वेश्चन मी या व्लॉगमध्ये म्हणजे पार्ट 1 मध्ये कव्हर करेल आणि बाकीचे पार्ट 2 मध्ये कव्हर करेल. तर फर्स्ट क्वेश्चन असा आहे की तुम्ही मेहंदी कुठून ऑर्डर करता? तर जसं की मागच्या व्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे, हे आहे त्यांचं पेज राजस्थानी मेहंदी. त्यांच्या ब्रँडचं नाव आहे जेठाजी. सो तिथनं मी मेहंदी ऑर्डर करते. इफ तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पण तिथे जाऊन ऑर्डर करू शकता. तर आपला सेकंड क्वेश्चन असा आहे की ब्रायडल वर्कसाठी किती टाइम लागतो? तर ब्रायडल वर्कसाठी जर एकच मेहंदी आर्टिस्ट असेल मेहंदी काढायला तर 7 तास लागतात. आणि जर तुमच्यासोबत दोन मुली असतील, म्हणजे तुम्ही 2 मुली असाल जर मेहंदी काढायला, तर 4 तास लागतात. जर 3 मुली तुम्ही जर एक ब्राईड करत असाल तर कसं असतं, एक जण बॅक हँड कव्हर करते, दुसरी मुलगी फ्रंट हँड कव्हर करते आणि तिसरी मुलगी लेग कव्हर करते. तर 3 तासात 3-3.5 तासात आरामात एक ब्राईड होते. थर्ड क्वेश्चन असा आहे, एकदा बनवलेली मेहंदी पेस्ट किती दिवस राहू शकते? जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर ती 2 ते 3 दिवस राहते. आणि जर तुम्ही तिला फ्रीजरमध्ये व्यवस्थित ठेवलं तर आरामात ती 15 ते 20 दिवस राहते. सो जर फ्रीजमध्ये ठेवत असाल तर त्याचा कमी कालावधी असतो मेहंदीचा, आणि जर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवला तर तो थोडासा जास्त होतो. चौथा क्वेश्चन आहे, मला मेहंदीच्या ऑर्डर येऊन कॅन्सल होतात तर त्यासाठी काय करू? ऑर्डर येऊन कॅन्सल होणं नॉर्मल आहे. त्यासाठी तुम्ही ॲडव्हान्स घ्या, प्रॉपर डेट विचारा आणि बुकिंग लास्ट मोमेंटला होल्डवर ठेवू नका. शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं तर, म्हणून मी आता ॲडव्हान्स घेते, बुकिंग आधी प्रॉपर कन्फर्म करते. सो या ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे, मेहंदी काढल्याने हाताचे साल निघू नये त्यासाठी काय करायचं? तर मेहंदीचे साल निघू नये यासाठी तुम्ही चांगल्या ब्रँडची किंवा चांगल्या क्वालिटीची मेहंदी यूज करा. आणि मेहंदी काढून झाल्यानंतर ना त्याच्यावरती मॉइश्चरायझर किंवा ऑइल लावा, जेणेकरून हाताचे साल निघणार नाहीत. तर 6वा प्रश्न असा आहे की ऑर्डर जाताना सोबत कोणतं इम्पॉर्टंट सामान घेऊन जायचं? तर हा क्वेश्चन भरपूर लोकांनी केलाय की ऑर्डरला जाताना कोणतं इम्पॉर्टंट सामान घेऊन जायचं. तर तुम्हाला एक ब्राईड असेल तर व्यवस्थित प्रॉपर मेहंदीची पेस्ट भिजून तुम्हाला न्यायची आहे. तर तुमच्यासोबत असणार आहेत कोन पेपर, तुम्ही जी मेहंदी स्टॉकिंग केली आहे ती तुमच्यासोबत असणार आहे. एक्स्ट्राची पायपिंग बॅग तुमच्यासोबत ठेवायची आहे, स्टॉकिंग तुमच्यासोबत ठेवायचं आहे, टेप मशीन ठेवायची आहे, एक्स्ट्राचा टेप ठेवायचा आहे, सीझर ठेवायचा आहे, देन कोन पेपर्स पण तुमच्यासोबत तुम्ही ठेवायचे आहे, पिलो ठेवायचा आहे, स्टूल ठेवायचा आहे. त्यानंतर न अजून तुम्ही काय ठेवू शकता, एक नॅपकिन तुमच्या सोबत ठेवायचं आहे. तर शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं तर कोन, मेहंदी आणि एक्स्ट्राचं जे पण सामान तुम्हाला लागत असेल ते सगळं तुमच्या सोबत ठेवायचंय. तर 7वा प्रश्न असा आहे की क्लायंटचे कॉल कसे हँडल करायचे? तर खूप सिंपल आहे. ज्यावेळी आपल्याला क्लायंटचे ऑर्डरसाठी कॉल येतात त्यावेळेस त्यांच्यासोबत काम, पोलाइटली आणि क्लिअर असं बोलायचे. डेट, टाइम, लोकेशन, डिझाईन आणि चार्जेस एकदम क्लिअर विचारायचे आणि त्यांना क्लिअर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची आहे, जेणेकरून आपले क्लायंट कॅन्सल होत नाही आणि ऑर्डर कन्फर्म होते. तर हँडवर फिनिशिंग येण्यासाठी काय करायचंय? तर तुम्हाला प्रॉपर लाईन येणं पहिलं तर इम्पॉर्टंट आहे. प्रेशर सेम आला पाहिजे. तुम्हाला पहिल्यांदा लाईनची आणि प्रेशरचीच प्रॅक्टिस करायची आहे की आपल्याकडून मेहंदीचं जे प्रेशर आहे ते सगळीकडे सेम आलं पाहिजे. कारण जर आपल्याला प्रेशर जमलं तर आपली लाईन सरळ येऊ शकते. जर मेहंदीला कोनला आपल्याला प्रेशरच नाही देता आलं तर आपल्याला लाईन पण व्यवस्थित काढता येणार नाहीये. सो प्रेशर इम्पॉर्टंट आहे. डिझाईन मध्ये प्रॉपर गॅप ठेवायचा आहे आणि बॅलन्स करायची आहे डिझाईन. आणि इम्पॉर्टंट, प्रॅक्टिसमुळे फिनिशिंग आपोआपच चांगली येते. प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. सो प्रॅक्टिस करा, फिनिशिंग आपोआप चांगली येईल.
9वा प्रश्न असा आहे की दी तू क्लास घेतेस का? आणि खूप लोकांनी हा प्रश्न विचारलाय. तर हो, मी क्लास घेते, बट माझे ऑफलाईन क्लासेस आहेत. मी अजून ऑनलाईन क्लासेस घेतलेले नाहीयेत. ऑफलाईन माझं लोकेशन शिरूर आहे. ज्यांना पॉसिबल आहे इथे त्यांचे क्लास मी घेऊ शकते. पण सध्या मी ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस नाही घेते, बट ज्यावेळी मी घेईल त्यावेळी नक्की तुम्हाला इन्फॉर्म करेल. त्यानंतरचा खूप बेसिक प्रश्न आहे, घरी मेहंदीची प्रॅक्टिस कशी करायची? तर मेहंदीची प्रॅक्टिस पेपरवर, प्लास्टिक शीटवर, स्वतःच्या हँडवर आणि डेली बेसिक पॅटर्न काढून करायची. तुम्हाला मेहंदीची प्रॅक्टिस करायची असेल तर रोज घरी लाईन काढत जा, कर्व काढत जा, फ्लावर्स काढत जा. ह्या ज्या छोट्या छोट्या डिझाईन्स आहेत या पहिल्यांदा तुम्ही सुरुवात करा काढायला आणि अशीच प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेहंदीसाठी कोणतं ऑइल बेस्ट आहे? तर मेहंदी ऑइलचे खूप प्रकार आहेत, मी सांगते तुम्हाला, बट त्यामध्ये तुम्हाला कोणतं आहे बेस्ट यूज करायला ते पण सांगते. वेट. तर वेट केल्यानंतरनं मेहंदी ऑइलचे जे पण प्रकार आहे ते तुम्हाला इथे पण दिसतील आणि मी तुम्हाला तोंडाने पण सांगते. सो फर्स्ट आहे निलगिरी ऑइल, सेकंड आहे टी ट्री ऑइल, थर्ड आहे लवंग, फोर्थ आहे टी ऑइल, फिफ्थ आहे येल्लो ऑइल, 6 आहे रेड ऑइल, 7 आहे ब्रायडल मिक्स ऑइल आणि 8वं आहे नीम ऑइल. तर हे 8 मेहंदी ऑइलचे प्रकार आहेत आणि यामध्ये तुम्हाला योग्य कोणता आहे यूज करायला. तर जसं मी क्लास केलाय आणि जसं मी या फील्डमध्ये आले तेव्हापासून मी फक्त एकच ऑइल यूज करते. माझ्या सगळ्या ब्राइडला, सायडर्सला फक्त एकच ऑइल यूज करते आणि ते आहे ब्रायडल ब्लेंड ऑइल. तर ब्रायडल मिक्स ऑइल मी यूज करते आणि याचा रिझल्ट खूप छान आहे, कलर खूप छान येतो. तर इफ तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही पण यूज करू शकता. येल्लो ऑइल आणि रेड ऑइल पण चांगलं आहे, बट ब्राईडसाठी तर ब्रायडल ब्लेंड ऑइलच तुम्ही यूज करा आणि तेच खूप युजफुल आहे, बेटर आहे कलरसाठी. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑर्डर येण्यासाठी काय करावे? कस्टमर हँडलिंग कसं करायचं? हा पण क्वेश्चन भरपूर लोकांनी विचारलाय. तर मी इथे क्वेश्चन टाकतीच आहे, बट ज्यांनी खूप वेळा हा प्रश्न खूप लोकांनी विचारलाय, तर त्यात कोणाचा तरी एकाचाच मी स्क्रीनशॉट इथे टाकेल. सो प्लीज तुम्ही नाराज होऊ नका जर तुमचा टाकला नसेल तर. सो कस्टमर हँडलिंग कसं करायचं आणि कस्टमरशी ऑर्डर येण्यासाठी काय करायचं हा प्रश्न आहे. तर कस्टमर हँडलिंगसाठी मी तुम्हाला जसं मगाशीच सांगितलं, आपल्याला काम बोलायचंय, पोलाइटली बोलायचंय, सगळ्या त्यांचे जे क्वेश्चन असतील ते क्लिअर त्यांना करायचे आणि पेशंट राहायचं. देन त्यांनी सेकंड क्वेश्चन त्यामध्ये असा विचारलाय की ऑर्डर येण्यासाठी काय करायचं? तर डेली पोस्टिंग ठेवायचं, ॲक्टिव्ह राहायचं ऑन सोशल मीडिया, गुड वर्क फोटोज आणि व्हिडिओज अपलोडिंग ठेवायचं आणि पेजला ॲक्टिव्ह राहायचं. तेच. सो शॉर्टमध्ये कस्टमरशी पोलाइटली बोलायचं, सगळ्या गोष्टी क्लिअर सांगायच्या, त्यांचं जे पण डेट लोकेशन असेल ते पण व्यवस्थित क्लिअर विचारायचं. मेन गोष्ट, जर ऑर्डर तुमची कन्फर्म होणार असेल तर ॲडव्हान्स घ्यायचे, कारण ॲडव्हान्स नाही घेतले आणि ऑर्डर कन्फर्म केली तर कस्टमर जे असतात ते दुसरीकडे पण इन्क्वायरीज करतात आणि ऑर्डर कॅन्सल होण्यापेक्षा ॲडव्हान्स घेऊन ठेवायचं, तसं ऑर्डर कॅन्सल होतच नाही. त्यानंतरचा क्वेश्चन असा आहे, ऑनलाईन क्लास केला पाहिजे का नाही? बेसिक क्वेश्चन आहे. ऑनलाईन क्लास केला पाहिजे, कारण ऑनलाईन क्लास पण युजफुल असतो, बट तुम्ही कितीही क्लास केलेत, कितीही गोष्टी एक्नॉलेज केल्या तरी पण प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. प्रॅक्टिसच नाही केली आणि बाकीच्या गोष्टी शिकल्या तर त्याचा काहीच उपयोग नाही होणार आहे. तर प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ऑनलाईन क्लास करा किंवा ऑफलाईन क्लास करा, प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे गाईज. प्रॅक्टिस. सो तुम्ही ऑनलाईन क्लास करू शकता, फक्त प्रॅक्टिस करा. या नेक्स्ट क्वेश्चन, मेहंदी प्राइस कस्टमर खूप कमी प्राइसमध्ये फिगर वर्कची डिमांड देतात, लाईक 1500 रुपीज. ओके,
अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे ना, क्लायंटला आपल्या वर्कची व्हॅल्यू सांगायची आहे. आपल्या वर्कची काय व्हॅल्यू आहे हे पटवून द्यायचे आपल्याला कस्टमरला. त्यानंतरनं फिगर आणि पोर्ट्रेट हे डिटेल आणि टाइम टेकिंग डिझाईन्स आहेत. सो याचे चार्जेस तर काही कमी होऊच शकत नाही. सो पोलाइटली त्यांना सांगायचे नो. कमी चार्जेसमध्ये फिगर आणि पोर्ट्रेट नाही होणार. सो नो आन्सर द्यायचा आहे, बट पोलाइटली. हो, आणि त्यांना सांगायचंय की हे टाइम टेकिंग आणि डिटेलिंग वर्क आहे, त्याच्यामुळे त्याची प्राइस एवढी आहे. जी पण आहे तुमची प्राइस, सो ती सांगायची आहे. आणि तरीही ते फोर्स करत असतील की प्राइस कमी करा, सो पोलाइटली नो म्हणायचंय. सो हे क्लिअर झालं. आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, हाऊ टू चार्ज डिझाईन अकॉर्डिंग टू लेंथ. डिझाईन चार्ज करताना डिझाईन, लेंथ, टाइम, फ्रंट आणि बॅक यावर रेट ठरवायचा. जितकी लेंथ आणि डिटेलिंग जास्त तितके चार्जेस जास्त. तर फायनल आन्सर लेंथ, डिटेलिंग प्लस टाइम हे सगळं पाहून डिझाईनचा चार्ज सांगायचा. नेक्स्ट क्वेश्चन, क्लायंटला अट्रॅक्ट कसं करायचं. तर याचं बेसिक आन्सर आहे, क्लायंटला अट्रॅक्ट कसं करायचं. क्लीन डिझाईन, क्लीन वर्क, फिनिशिंग, गुड फोटोज अँड व्हिडिओज, रेग्युलर पोस्टिंग, ह्या 5 गोष्टी जर तुम्ही केल्या तर क्लायंट ॲटोमॅटिकली अट्रॅक्ट होणार आहे. कारण आपलं वर्क बघून आणि आपलं नॉलेज बघून क्लायंट अट्रॅक्ट होतातच. सो या, आणि माझंही तेच चाललं आहे आता सध्या. पोस्टिंग थोडंसं माझं होत नाही आहे, कारण मला ऑर्डरला घाईच एवढी होते ना गाईज, की मी पोस्टिंगला फोटोच नाही काढत. माझा मेन प्रॉब्लेम झाला आहे हा. पण नाही, मी सुद्धा कन्सिस्टन्सी मेंटेन करणार आहे आणि मी पण माझे फोटोज अँड व्हिडिओज फिनिशिंगचे अपलोड करणार आहे. तर हे तुमच्यासाठीच नाही, माझ्यासाठी पण आहे. असं काय नाही आहे की आपलं सांगायचं नाही, आपलं पण सांगायचं. जर माझं पण तोच मेन इश्यू आहे. आणि हां, मेन माझा विषय काय आहे, मी जे हे व्हिडिओज वगैरे तुम्हाला टाकते जे इम्पॉर्टंट आहेत तुमच्यासाठी, तर ते मी सगळे रीलमध्ये टाकते. आणि जे पण माझे फिनिशिंगचे वगैरे फोटोज आहेत ते मी पोस्टमध्ये ठेवते. तर तुम्ही पण असंच करा. जर तुमचे काही रील वगैरे असेल तर ते रीलच्या सेक्शनमध्ये टाका आणि फिनिशिंगच्या इकडे ठेवा. कारण जेव्हा क्लायंट तुमचं पेज ओपन करतं तर पहिल्यांदा तुमचं पेजवरती तुमची फिनिशिंग इम्पॉर्टंट आहे. आणि हो, मी पण फोटोज वगैरे काढते माझ्या ऑर्डरला गेल्यानंतर ना, ब्राईडचे अँड ऑल सायडर्स जे पण कोण असेल त्यांचे. बट माझं पोस्टिंग सध्या होत नाहीये. बट मी पण कन्सिस्टंट राहणार असे, जसं मी तुम्हाला सांगते तसं मी पण करणार आहे. सो या, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पोर्ट्रेटसाठीची काय टिप्स आहेत. तर पोर्ट्रेटसाठी काय टिप्स आहेत सांगते. पोर्ट्रेटसाठी फेस प्रपोर्शन, आईज, नोज, लिप्स आणि शेडिंग यावर जास्त फोकस करा. आणि रेफरन्स फोटो पाहून प्रॅक्टिस करा. 2 ते 3 वेळा प्रॅक्टिस केली तर तुम्ही प्रॉपर काढू शकता. 18वा प्रश्न आहे, ऑनलाईन ऑफलाईन क्लास न करता स्वतः प्रॅक्टिस करून फिनिशिंग आणू शकतो का मेहंदीमध्ये, किंवा मेहंदी शिकू शकतो का. तर ऑब्विसली येस, तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन क्लास न करता सुद्धा स्वतःच्या प्रॅक्टिसने तुम्ही मेहंदी काढू शकता, ऑर्डर घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही कन्सिस्टंटली प्रॅक्टिस करायची आहे. पेजवर करा, हँडवर करा, कसंही करा, फक्त करा. आणि या सगळ्यामध्ये ऑब्झर्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. मेहंदीचे व्हिडिओज बघता, इंस्टाग्रामवरती रील्स बघता, तर ऑब्झर्वेशन करा थोडंसं. याने पण तुम्ही मेहंदी काढू शकता. आणि इम्पॉर्टंट रेग्युलर प्रॅक्टिस. सो 19वा प्रश्न असा आहे की मंथली अर्निंग कितीपर्यंत येऊ शकते मेहंदीमधून, आणि जॉब सोडून फक्त हे करून करिअर सेट होऊ शकतं का. मेहंदीची मंथली अर्निंग फिक्स नसते, तर ती ऑर्डर, सीझन, स्किल आणि प्राइसिंगवर डिपेंड करते. तर डायरेक्ट जॉब सोडू नका. आधी मेहंदीमधून स्टेबल इन्कम येतोय का ते बघा. त्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट, सॉरी प्रश्न नाही आहे हा, तुमची मेहंदी जर्नी सांगा. तर याचा ना मी एक
व्हिडिओ बनवणार आहे, बट आत्ता मला वाटत नाही की परफेक्ट टाईम आहे तो व्हिडिओ शूट करण्यासाठी. हा व्हिडिओ आपण बनवूयात. हा पण क्वेश्चन केलेला आहे मी, त्यांचा इथे क्वेश्चन बॉक्स पण टाकते. आपण बनवूयात, बट त्यावरती एक पूर्ण व्लॉग बनवूया. सो या. तर पार्ट 1 आपला झालेला आहे. आय होप तुम्हाला हे सगळे प्रश्न समजले असतील, तुमच्या काही मिसअंडरस्टँडिंग असतील किंवा तुमचे काही डाऊट्स असतील ते क्लिअर झाले असतील, आणि नसतील झाले तर आपला कॉमेंट बॉक्स आहे, त्यासाठी तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि पार्ट 1 आपला झालेला आहे. पार्ट 2 यानंतरनं लगेचच येणार आहे. तर पार्ट 2 मध्ये कोणते क्वेश्चन आहे हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. तर पार्ट 2 मध्ये आहे कोन मेकिंग. कोन मेकिंग मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे. सेकंड क्वेश्चन आहे स्मूथ मेहंदी पेस्ट कशी बनवायची, डार्क कलर येण्यासाठी काय करायचं, आणि सगळं करूनही लास्ट मुमेंटला जर ब्राईडच्या हातावरती कलर आलाच नाही तर त्या मुमेंटला काय करायचं. त्यानंतर ऑर्डर प्लस चार्जेस, मेहंदीचे कोन कसे सेल करायचे, कोणत्या फिल्टरची मेहंदी वापरायची, आपलं सोशल मीडियाचं पेज कसं ग्रो करायचं, अबाउट बिझनेस इन स्मॉल टाउन, आणि परफेक्ट प्रॅक्टिस. तर ह्या क्वेश्चन सोबतच अजूनही क्वेश्चन्स आहेत जे पार्ट 2 मध्ये मी कव्हर करणार आहे. तर पार्ट 1 तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. पार्ट 2 हा पूर्ण प्रॅक्टिकली असणार आहे, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन सोबत मी करूनही दाखवणार आहे. तर तुम्हाला पार्ट 1 कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला आपल्या लाईक करा, आणि हो तुम्ही व्हिडिओ बघता बट त्याला लाईक करत नाही, सो लाईक करा. आणि येस, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पार्ट 2 मध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.